नमस्कार मित्रांनो, वेलकम टू टेक्निकल ट्रेनिंग ऑन MPFI सिस्टीम. तत्काल कार्बोरेटेड सिस्टीम बंद करून त्या वाहनात MPFI सिस्टीम आहे, मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन सिस्टीम. ही सिस्टीम कशी कार्य करते आणि का गरजेची आहे ते आपल्याला या प्रेझेंटेशनवरून कळेल. मी RJ धानोरकर आपणास या बाबतीतली माहिती विस्तृतपणे देत आहे. ती या पद्धतीने तुम्हाला समजून घ्यायची आहे की यात मी जे काही वापरलेलं आहे ती सर्व ओरिजिनल आहे. कुठल्याही टेक्निकल लँग्वेजमध्ये इंग्लिशमध्ये जे डाटा मिळतो तो योग्य आणि परफेक्ट असतो, त्यामुळे मी तोच प्रेझेंटेशनमध्ये वापरलेला आहे. पण मी समजवणार किंवा माझं बोल जे असणार आहे तुम्हाला मराठीत असणार आहे, त्यामुळे मला खात्री आहे की तुम्हाला हे पूर्णपणे व्यवस्थित समजेल. MPFI सिस्टीम पेट्रोल वाहनात कार्बोरेटरच्या ऐवजी येण्यामागचं कारण काय आहे ते आपल्याला पार्श्वभूमी जाणून घेणं आवश्यक आहे. यात या प्रेझेंटेशनमध्ये म्हटल्याप्रमाणे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जे ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो WHO, यांच्या सर्वेनुसार दरवर्षी 1,00,000 लोक वातावरणाच्या प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडतात. एक सर्वेचा रिपोर्ट आहे आणि आपल्या भारतात यासाठी एक एजन्सी नेमलेली आहे, ती म्हणजे CPCB, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. याचं कार्यसुद्धा वातावरणात जलवायू प्रदूषण किती आहे, कशा पद्धतीने होऊन राहिलं आहे, कारणे काय आहेत याचा शोध घेणे असतो. यांच्याही सर्वेमध्ये असं लक्षात आलंय की ऑटोमोबाईल जे आहेत, आता आपल्या देशात आपण बघतोय लोकसंख्या जेवढी आहे सर्वसाधारण तेवढी किंबहुना त्यापेक्षा थोडी अधिकच वाहने आहेत. प्रत्येकाच्या घरी प्रत्येक व्यक्तीसाठी एक वाहन, टू व्हीलर असेल का असेना, परंतु आहेच. मग यामधून जे काही या IC इंजिन्स वापरले जातात, यात जे काही फ्युएल म्हणून हायड्रोकार्बन्स वापरतात. आपण आता MPFI बघतोय, यात हायड्रोकार्बन्स आहे पेट्रोल. या पेट्रोलचं कंबशन होऊन जे एक्झॉस्टमधून बाहेर पडते त्यामध्ये जे कार्बनचे सस्पेंडेड इम्प्युरिटीज आहेत ती सर्वसाधारणपणे वातावरणात 81% पर्यंत असतात, जे की बारीक बारीक कणात तरंगत असतात. असं या CPCB या संस्थेचं शोध आहे. यामुळे आपल्याला अजून जर बारकाईने विचार केला तर काही अशा नोंदी दिलेल्या आहेत या बोर्डनी की आपली देशाची राजधानी आहे न्यू दिल्ली. या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला दिसते न्यू दिल्ली ही जगातील सर्वात जास्त प्रदूषित असणारी सिटी आहे. का तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल प्रत्येक दिवशी एव्हरी डे किती 3,000 मेट्रिक टन्स हवा ही प्रदूषित केली जाते किंवा होते. यात अनेक कारणं आहेत, त्यापैकी ऑटोमोबाईल हे सुद्धा एक कारण आहे. यामुळे दिल्लीचं जे पर्यावरण आहे प्रत्येक दिवशी 3,000 मेट्रिक टन्सनी प्रदूषित होत असते. या तुलनेत इतरही शहरे आहेत, जसे मुंबई, कलकत्ता, नागपूर, अहमदाबाद, कानपूर इत्यादी, हे सुद्धा अशाच प्रदूषणाच्या विळख्यात गुंतलेले आहेत. यात म्हणून आपल्याला आपल्या वाहनामध्ये असलेले जे अलीकडचे ॲडव्हान्स फ्युएल सिस्टीम आहे, जे बघतोय MPFI म्हणून मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन, ते का आलेले आहेत? कारण वातावरण प्रदूषण टाळायचे आहे. यासाठी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आवश्यक आहे. प्रदूषण हे नियंत्रणात असले पाहिजे.
अर्थातच प्रदूषण पूर्णपणे कमी करू शकत नाही, कारण वाहने गरजेचीच आहे, दळणवळणाची आवश्यकताच आहे. परंतु वाहनांच्या बनावटीमध्ये किंवा इंजिनच्या बनावटीमध्ये असा काही जन्मताच दोष आहे, त्याला बाय डिफॉल्ट म्हणतो, की कितीही प्रयत्न केला तरी काही ना काहीतरी कंबशन नंतर जे एक्झॉस्ट बाहेर पडतो ते प्रदूषित करणारेच असतात. मग त्याला नियंत्रणात आणायला एक एजन्सी किंवा एक एक संस्था, इन्स्टिट्यूशन हे असणे आवश्यकच आहे. त्यासाठी कायदे करणे आवश्यक आहे. म्हणून आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती जसे इथं या ठिकाणी आपल्याला प्रेझेंटेशनमध्ये दिसत असल्याप्रमाणे जे संस्था आहेत इतर देशात, त्यानुसार आपण सुद्धा ऑटोमोबाईलसाठी कायदे लावलेले आहेत आणि ते आपण भारत स्टेज म्हणून सध्याच्या स्थितीत ओळखतो. मग कुठले कुठले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर? युरोपियन इमिशन सिस्टीम, याला युरो म्हणतात, युरो नॉर्म्स. जपानमध्ये जापनीज इमिशन सिस्टीम वापरतात. अमेरिकेमध्ये अमेरिकन इमिशन सिस्टीम वापरतात. आणि आपण इंडियन गव्हर्नमेंट म्हणजे भारतीय सरकार ही युरो सिस्टीम वापरते. या युरो सिस्टीमवर आधारितच आपली पुढची जी सिस्टीम आलेली आहे भारत स्टेज, ते आपण बघतो. मग यात काय, भारतात ही जे इमिशन नॉर्म्स आहेत ती केव्हापासून लागू केले? पेट्रोल वाहनासाठी 1991 पासून सुरुवात केलेली आहे आणि डिझेल वाहनासाठी ती 1992 पासून सुरुवात केलेली आहे. तसं मग या इमिशन नॉर्म्सनुसार काय तपासलं जातं किंवा काय बघितलं जातं वाहनातल्या? तर वाहनातले हे 4 घटक एक्झॉस्टमधून जे बाहेर पडतात यांची मात्रा तपासली जाते. हे किती प्रमाणात बाहेर पडतं हे तपासलं जाते. मग ते काय? प्रथम आहे पहिलं कार्बन मोनॉक्साईड, शॉर्ट फॉर्म त्याचा आहे CO. हायड्रोकार्बन, न जळालेले फ्युअल जे एक्झॉस्टवाटे बाहेर पडते ते हायड्रोकार्बन्स, HC याचा शॉर्ट फॉर्म आहे. आणि नायट्रस ऑक्साईड, आजकालचे जे इंजिन्स आहेत ते अतिताप्त कंबशन चेंबर असताना कंबशन होते. अतितप्त असल्यावरती त्यात जे काही एअरमधलं नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचं जे संयोग होणार ज्वलनाच्या वेळेस, त्यामुळे नायट्रस ऑक्साईड, नॉक्स तयार होतो. हा एक पोल्युटंट बाहेर पडतो. याशिवाय यात जे बारीक कण कार्बन असतात ते बाहेर फार हलके असतात आणि एक्झॉस्टद्वारे बाहेर पडतात. त्याला सस्पेंडेड पार्टिक्युलेटेड मॅटर म्हणतात. हे सुद्धा वातावरणात तरंगत असतात. याला शॉर्ट फॉर्ममध्ये PM म्हणतात. जनरली आपल्या घरी जर आपण एखादा लाईट गेली म्हणून रॉकेलचा टेंबा लावून ठेवला, रात्रभर झोपलो, सकाळी उठून आपण नाकाला बोट लावलं तर आपल्याला लागेल सर्व काळं काळं झालेलं आहे. ते काय आहे? सर्व सस्पेंडेड इम्प्युरिटीज आहेत. जनरली डोळ्याने दिसत नसले तरी परंतु वातावरणात ते तरंगत असतात. मग ते आपल्याला आपल्या घरी या दिव्याद्वारे जाणवते. तर मग ते इतके वाहनं चालतात आणि त्या वाहनामधून जे धूर बाहेर पडतो त्याच्यातून किती सस्पेंडेड इम्प्युरिटी असतील. याचा जर आपण विचार केला तर या चार्टमध्ये तुम्हाला काही गोष्टी दिसतील. जसं पेट्रोल इंजिनसाठी किंवा पेट्रोल वाहनासाठी जे कार्स आहेत त्यासाठी जे काही कायदे तयार झालेले, हा एक कायदे शॉर्टकटमध्ये एका टेबलमध्ये तुमच्यासाठी मी केलेला आहे. यात असं दिसेल की इकडे CO, HC प्लस नॉक्स किंवा HC स्वतंत्र, नॉक्स स्वतंत्र किंवा SC प्लस नॉक्स आणि पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे कार्बनचे कण, हे सर्व मिक्सर, हे म्हणजे तरंगणारे पदार्थ. हे जे काही पोल्युटंट आहेत यांना तपासणीसाठी कायदे तयार केले. वर्ष आपण बघितलं की 1991-92 पासूनच चालू आहे. परंतु सिरियसली जे आहे, गंभीरतेने जे वापर केला आहे तो वर्ष 2000 पासून. जसं की इथं या चार्टमध्ये वर्ष 2000ला युरो 1 आलं, वर्ष 2005ला युरो 2, वर्ष 2010ला युरो 3 आणि वर्ष 2017ला युरो 4 आलं आणि वर्ष 2020 एप्रिल 2020 पासून हे आता युरो 6 आलं डायरेक्ट. यात आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांच्या
युरो पोल्युशन नॉर्म्स प्रमाणे जुळतं घेण्यासाठी आपण डायरेक्ट 4 नंबर युरो 4 म्हणजेच BS4 ज्याला आपण म्हणतो अलीकडे, त्यावरनं डायरेक्ट आपण BS6 वर जंप केलेला आहे. यात तुम्हाला लक्षात काय येतं की आजच्या स्थितीत CO ची जी टक्केवारी मोजायला गेली तर किती पाहिजे त्या धुरामध्ये एक्झॉस्टच्या 1%. तर दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला SC आणि नॉक्स आहे. ही आता 2010 पासून SC नॉक्स एकत्रित तपासलं जात नाही. ती पूर्वी तपासली 2005 पर्यंत. आता ती स्वतंत्र तपासली पाहिजे. म्हणून स्वतंत्रचे आकडे दिलेले आहेत. हायड्रोकार्बन हे 0.10 ग्रॅम पर किलोमीटर रनिंग. नंतर नॉक्स आहे 0.06 ग्रॅम पर किलोमीटर रनिंगच्या नंतर आहे सस्पेंडेड इम्प्युरिटीज जे आहे पार्टिक्युलेट मॅटर हे आहे 0.005 ग्रॅम 0.005 ग्रॅम पर किलोमीटर वाहनाच्या रनिंग नंतर एवढेच बाहेर पडले पाहिजे. अशा पद्धतीने हा टोटल चार्ट तुम्ही बघितला तर सर्व लक्षात येईल की युरो 4 पर्यंत कसं होतं आणि युरो 6 ला कसे आकडे बदललेले आहेत. हे सर्व प्रदूषण नियंत्रणासाठी दिलेले नॉर्म्स आहेत. तसेच आता या चार्टमध्ये तुम्हाला इमिशन नॉर्म्स इन इंडिया डिझेल वाहनासाठी इमिशन नॉर्म्स इन ग्रॅम पर किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर गाडी चालली तर किती ग्रॅम त्यातनं हे प्रदूषण तत्व बाहेर पडायला पाहिजे. हे सुद्धा इथं तुम्हाला डिझेल व्हेकलचं दिसते. BS3, BS4 आणि BS6. आपण डायरेक्ट आता यात BS6 आहे 6 मधलेच बघू. CO किती पाहिजे 0.5 म्हणजे 0.50 ग्रॅम पर किलोमीटर रनिंग नंतर निघालं पाहिजे. हायड्रोकार्बन किती निघालं पाहिजे 0.6 ग्रॅम पर किलोमीटरच्या रनिंग नंतर. आणि नायट्रस ऑक्साईड किती निघाला पाहिजे 0.17 ग्रॅम पर किलोमीटरच्या रनिंग नंतर. आणि सस्पेंडेड इम्प्युरिटी जे वातावरणात तरंगणारे जे कण आहेत सूक्ष्म कण ते किती पाहिजेत 0.005 ग्रॅम पर किलोमीटर व्हेकल रन झाल्यानंतर एवढेच बाहेर पडायला पाहिजे. अशा पद्धतीचे हे युरो 6चे नॉर्म्स सध्या लागू केलेले आहेत. सुरुवातीला भारत सरकारने हे युरो 6 2024 मध्ये आणायचा विचार केला होता, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरती 7-8च्या नॉर्म्सनुसार वाहनं चाललेली आहे किंवा पर्यावरण अत्याधिक तप्त होऊन राहिलेलं आहे, ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. त्यामुळे सर्व देशांना हे गरजेचं आहे की त्याचं प्रदूषण जे होतंय वातावरणाचं ते लवकरात लवकर नियंत्रणात आणावे. या पद्धतीचे पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठीच आपण आता डायरेक्ट 2024च्या वेळी 2020 मध्येच युरो 6 म्हणजे BS6 स्वीकारलेले आहेत. त्यानुसार हे नॉर्म्स आता लागू झालेले आहेत. मग आता नेमकं असते काय यात, तर इमिशन नॉर्म्स इंडियामध्ये जे काही लागू केलेले आहे एप्रिल 2015च्या पुढे पासून वाहनात कॅटलिटिक कन्व्हर्टर वापरणे कंपल्सरी केलेलं आहे पेट्रोल व्हेकल 4 मेट्रो सिटीजमध्ये. आणि 1995च्या नंतरच अनलिडेड फ्युअल पेट्रोल जे आहे ते वाहनाला दिले गेलं म्हणजे वाहनात वापरलं पाहिजे असं 4 मेट्रो सिटीसाठी नियम करण्यात आलेला होता. तो 1 एप्रिल 2000च्या पासून अनलिडेड फ्युअल हे पुढे भारतभर पुरवठा केला गेला, कारण सर्व देशामध्ये सुद्धा अनलिडेड पेट्रोल वाहनांना मिळालं पाहिजे या दृष्टीनं. नंतर जे नॉर्म्स आलेले आहेत युरो त्यानुसार आपण संबोधत होतो ते पुढे जाऊन आपण आपल्या देशाचे स्वतंत्र पोल्युशन नॉर्म्स तयार केलेत ते BS स्टेज म्हणून. तर युरो 1 असेल ते आपले BS1च्या बरोबर आहे, त्याला भारत स्टेज 1 असं म्हणतात. हे 1 एप्रिल 2000 पासून आपण भारत स्टेज 1 अशा नावाने युरो 1ला वापरण्यास सुरुवात केली पूर्ण भारतभर. आणि हे युरो 1चे जे नियम आहेत NCR
वगळून NCR म्हणजे जे मेजर मेट्रोपॉलिटन सिटी आहे, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, कानपूर वगैरे हे जे मोठे सिटीज आहेत, या सिटीत आपल्याला वगळून 2000 मध्ये सर्व भारतभर युरो 1 लागू केले. मग त्या 4 मोठ्या सिटीमध्येच युरो 2 लागू करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला. या पद्धतीने आपण बघितलं की युरो 1 हे 1 जून 1999 पासून लागू केलेलं होतं 4 सिटीजमध्ये. ते पुढे 4 सिटी जे मेट्रोपॉलिटन आहे तिथे 1 एप्रिल 2000 पासून युरो 2 म्हणजे भारत स्टेज 2 नॉर्म्स लागू केलेले आहेत कायद्यान्वये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने. याच वर्षी म्हणजेच 1 एप्रिल 2000 पासूनच शासनाने CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हे ऑटो फ्युअल्स म्हणून वापरण्यास वाहनात मंजुरी दिली. त्याप्रमाणेचे किट वाहनावरती पेट्रोलच्या बसवण्यात आली. हे सर्व कशासाठी आहेत तर प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी ही वाहने आणि वाहनावर बसवलेलं इंजिन त्या पद्धतीने तयार व्हावं यासाठी. मग आता हे इंजिन तपासून ती कोणते युरो नॉर्म्स किंवा भारत स्टेजचे नॉर्म्स पूर्ण करू शकतात, पात्र करू शकतात, ते तपासण्याचं कार्य एक उदाहरणादाखल या ठिकाणी एक एजन्सीचं नाव दिलेलं आहे, AI म्हणजेच ऑटोमोबाईल रिसर्च इन्स्टिट्यूट. कुठे आहे ते? पुणेला. याकडे तुमचं तयार केलेलं इंजिन तपासण्यास नेलं जातं आणि त्यामध्ये त्याचं परफॉर्मन्स आणि सर्व पॅरामीटर्स, एक्झॉस्टचे आउटपुटमधून बाहेर पडणारे पोल्युटंट्स यांची तपासणी करून तो कुठल्या नॉर्म्सला पात्र ठरलेला आहे, म्हणजे युरो नॉर्म्स किंवा BS स्टेज नॉर्म्स, या पद्धतीचं सर्टिफिकेशन ही एजन्सी करते. त्यानंतरच ते इंजिन ज्या चेसिसवर बसवून ते व्हेकल रस्त्यावर धावेल त्यावर तिथं आपण लावलेलं बघेल BS2 आहे किंवा BS3 आहे. म्हणजे याचा अर्थ काय, या इंजिनला सर्टिफाय करण्याचं कार्य करण्याची सुद्धा एक एजन्सी आहे. त्यात आपल्या एक महाराष्ट्रात पुणे येथे आहे ARAI नावाने. आता हे एजन्सी काय तपासतं याचं एक उदाहरणादाखल तुम्हाला इथे दिलेलं आहे की जर युरो 1 सर्टिफिकेशन पाहिजे त्या इंजिनला बनवायला, तर युरो 1 किंवा BS1, तर त्यात काय असावं. युरो 1 म्हणजेच त्यावेळेला कार्बोरेटर होतं. कार्बोरेटर असेल तर त्याच्यात फ्युअल रिटर्न सिस्टीम असायला पाहिजे. मारुतीमध्ये वगैरे तुम्हाला बघाव्यास मिळतील. जुन्या ज्या एम्बेसिडर प्रीमियर पद्मिनी आहे त्यात तुम्हाला फ्युअल रिटर्न सिस्टीम आढळत नाही, पण मारुतीत तुम्हाला दिसेल. एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन सिस्टीम वापर. एक्झॉस्ट गॅस पूर्णपणे वातावरणात सोडायचं नाही आहे, ती गॅसेस परत रिसर्क्युलेट करून इनटेक मॅनिफोल्डला पुरवायचं आहे. क्लोज लूप फ्लो बाय गॅसेस. क्रँकेस व्हेंटिलेशन सिस्टीम आहे, ती ओपनली एन्व्हायरमेंटमध्ये जाऊ नये त्यासाठी ती क्रँकेस व्हेंटिलेशन, त्याला PCV म्हणतात, पॉझिटिव्ह क्रँकेस व्हेंटिलेशन, ते होजेसद्वारे परत इनलेटला जोडल्या गेले पाहिजे. तसंच पुन्हा काय आवश्यक आहे, युजेस ऑफ कॅथलिटिक कन्व्हर्टर. एक्झॉस्ट गॅसेस फिल्टर करण्यासाठी एक्झॉस्ट साईडला एक्झॉस्ट टेल पाईपवरती कॅथलिटिक कन्व्हर्टर बसवणे आवश्यक आहे. त्यामुळे एक्झॉस्ट गॅसेस फिल्टर केले जाऊ शकतील. फिल्टर केलेलेच एक्झॉस्ट गॅसेस वातावरणात सोडले जाईल. आणि याशिवाय पेट्रोल जे आहे ते पेट्रोलच्या टँकमध्ये विशेष बदल करून पेट्रोलची वाफ सुद्धा वातावरणात जाणार नाही. पेट्रोलची वाफ म्हणजे एक प्रकारची HCच आहे. HC सुद्धा बाहेर वातावरणात जाऊ नये, ती साठवली जावी आणि त्याचा वापर परत इनटेकद्वारे केला जावा. अशा पद्धतीची एक सिस्टीम करण्यासाठी, म्हणजेच पेट्रोलची वाफ साठवण्यासाठी चारकोल कॅनिस्टर याची सुद्धा व्यवस्था केली जावी. हे जेवढे घटक आहेत हे बघून तुम्हाला ARAI ही BS1 किंवा युरो 1चं सर्टिफिकेट देईल. त्याच्या पुढेही अजून बरंच सिस्टीम आहे. ऑइलचे
ऑइलचे तापमान नियंत्रण असलं पाहिजे, ऑइलसुद्धा वेस्ट नको, AC गॅससुद्धा वेस्ट नको वगैरे सर्व हे पोल्युशनच्या हिशोबानं सर्व सिस्टीम ही स्वयंनियंत्रित असावी. त्यासाठी त्यात या सिस्टीमवर नियंत्रण ठेवणारा एक पार्ट आहे MPFI सिस्टीममध्ये, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये ECU किंवा ECM म्हणतो, ज्याचं या ठिकाणी उल्लेख आहे इंजिन कंट्रोल मॉड्यूल. याद्वारे सर्व नियंत्रण केलं जाईल. म्हणजेच याला सेन्सरद्वारे जे काही माहिती मिळेल ते घेतो आणि पुढे ॲक्च्युएटर्सला कंट्रोल करतो. अशी जी सिस्टीम आहे ती Euro 2 किंवा BS2 पासून वापरण्यात आली. म्हणजे स्वयंनियंत्रित कोणत्या वेळेस इंजिनची स्पीड किती, इंजिनवर लोड किती आणि त्याला आवश्यक असणारा पेट्रोल आणि एअरचं मिश्रण किती हे सर्व स्वयंनियंत्रित असावे यासाठी ECMची गरज असते आणि ही सिस्टीम त्या पद्धतीने कार्य करेल. अशा पद्धतीचं पूर्ण पोल्युशनवरती नियंत्रण करायला MPFI सिस्टीमची आवश्यक आहे. जर हे आपण पोल्युशन नियंत्रण करू शकलो नाही तर वाहनं लोकसंख्येच्या पेक्षा अधिक वाढत चालली आहे आणि वातावरण अत्याधिक प्रदूषित होऊन पुढच्या पिढीला ऑक्सिजन सुद्धा मिळणार नाही, ती सुद्धा विकत घ्यावी लागेल अशी परिस्थिती येईल. ते टाळायचे असेल तर अशा ॲडव्हान्स सिस्टीमची IC इंजिनमध्ये फ्युअल सप्लाय सिस्टीम करायला आवश्यकता आहे. हे आपल्याला या विश्लेषणावरनं कळलं असेल. यासाठी मी आपणास धन्यवाद देतो. धन्यवाद.